Hello students, welcome to our channel Raman Science Academy. My name is Praveen Bhusari and today we are going to see the lecture number 2 of units and measurement. ठीक आहे. आज आपण युनिट्स आणि मेजरमेंटच्या सेकंड लेक्चरला सुरुवात करतोय. तारीख आहे आज 3 जुलै. काल 2 जुलैला आपण एक व्हिडिओ तयार केला होता. आज 3 जुलै. आज आपण दुसरा व्हिडिओ रेकॉर्ड करतोय युनिट्स आणि मेजरमेंटचा. तर युनिट्स आणि मेजरमेंटच्या सिरीज मध्ये पहिल्या लेक्चर मध्ये आपण बघितलं की फिजिकल क्वांटिटीज काय असतात. ओके, मग आपण बघितलं की ज्या क्वांटिटीज आपण इझिली मेजर करू शकतो त्यांना आपण फिजिकल क्वांटिटीज म्हणतो. ज्या क्वांटिटीज आपण मेजर करू शकत नाही त्या झाल्या नॉन फिजिकल क्वांटिटीज. त्यानंतर मग आपण बघितलं की फिजिकल क्वांटिटीचं मेजरमेंट कसं करतात. ओके, मग मेजरमेंट करण्यासाठी आपण एक रेफरन्स स्टँडर्ड यूज करत असतो, एक युनिट यूज करत असतो. ठीक आहे. त्यानंतर मग आपण बघितलं की फिजिकल क्वांटिटीचे रिप्रेझेंटेशन कसं करायचं. ठीक आहे. रिप्रेझेंटेशन मध्ये बघितलं आपण की कोणत्याही फिजिकल क्वांटिटीला जर रिप्रेझेंट करायचं असेल तर तुम्हाला दोन गोष्टीची आवश्यकता असते. एक म्हणजे मॅग्निट्यूड आणि मल्टिप्लाय बाय युनिट. या दोन गोष्टी जर तुमच्याकडे असेल तर तुम्ही कोणत्याही फिजिकल क्वांटिटीला एक्सप्रेस करू शकता, रिप्रेझेंट करू शकता. ठीक आहे. त्यानंतर मग आपण बघितलं की मॅग्निट्यूडलाच आपण एन लिहू शकतो, युनिटला आपण यू घेतो. एन लाच आपण अजून एक नाव दिलं होतं, तो म्हणजे न्यूमरिकल व्हॅल्यू. न्यूमरिकल व्हॅल्यू आणि यू म्हणजेच साइज ऑफ युनिट. ओके, बरोबर आहे. त्यानंतर मग याच्यावरून आपण एक फॉर्म्युला तयार केला होता की न्यूमरिकल व्हॅल्यू इज इनव्हर्सली प्रपोर्शनल टू साइज ऑफ द युनिट. न्यूमरिकल व्हॅल्यू ही युनिटच्या साइजला इनव्हर्सली प्रपोर्शनल असते. याचा अर्थ हा होतो की जर युनिटची साइज वाढली तर न्यूमरिकल व्हॅल्यू कमी होते आणि जर युनिटची साइज कमी झाली तर न्यूमरिकल व्हॅल्यू वाढत असते. वाइस वर्सा, इनव्हर्स रिलेशन आहे दोघांचं. इनव्हर्स रिलेशन आय होप तुम्हाला सगळ्यांना माहिती असेलच. ठीक आहे. तर आज आपण सुरुवात करणार आहोत दुसऱ्या लेक्चरला. दुसऱ्या लेक्चरमध्ये आपल्याला आता डिटेलमध्ये स्टडी करायचं आहे फिजिकल क्वांटिटीज. पण त्या अगोदर आपण बघणार आहोत की युनिट म्हणजे काय. ठीक आहे. काय बघायचं आपल्याला की युनिट. एक युनिट म्हणजेच काय. त्यानंतर बघा युनिटच्या काही कॅरेक्टरिस्टिक्स असतात. ठीक आहे. एक पर्टिक्युलर युनिट जे तुम्ही लेंथ साठी मीटर यूज करता, मास साठी किलोग्राम यूज करता, हे जे युनिट्स आहेत ते युनिटला स्वतःच्या काही कॅरेक्टरिस्टिक्स असतात. मग त्या कॅरेक्टरिस्टिक्स कोणकोणते आहेत किंवा जर एखादं नवीन युनिट तयार करायचं असेल तुम्हाला तर त्या युनिटने कोणकोणते क्रायटेरिया फॉलो केले पाहिजेत. ओके, त्या क्रायटेरियामध्ये जर तो फिट असेल तरच तो युनिट म्हणून कन्सिडर केला जाईल. त्या कंडिशन्स, त्या क्रायटेरिया जर फॉलो होत नसेल तर तुम्ही त्याला युनिट म्हणून वापरू शकणार नाही. पण ते कोणत्या क्रायटेरिया आहेत हे देखील आज आपल्याला या व्हिडिओमध्ये बघायचं आहे. तर चला सुरुवात करूयात. हेडिंग द्या सगळ्यांनी युनिट. आज आहे 3 जुलै आणि युनिट्स आणि मेजरमेंटचा आपण सेकंड लेक्चर स्टडी करतोय. ठीक आहे. हेडिंग दिलं सगळ्यांनी युनिट. ओके, सो व्हॉट इज अ युनिट. ठीक आहे. सगळ्यात पहिला क्वेश्चन युनिट मध्ये तुमच्या मनात तयार होतो, तो म्हणजे व्हॉट इज अ युनिट. एक युनिट म्हणजे ऍक्च्युअल मध्ये काय आहे. ठीक आहे. आजपर्यंत युनिट तुम्ही खूप सारे बघितले असतील. ठीक आहे. जसं की तुम्ही लेंथ मोजता, लेंथ मोजण्यासाठी तुम्ही युनिट वापरता मीटर. ओके. त्यानंतर तुम्ही मास मोजता, मास मोजण्यासाठी तुम्ही युनिट वापरता किलोग्राम. तुम्ही टाइम मोजता, टाइम मोजण्यासाठी तुम्ही सेकंद वापरता. ओके. तुम्ही प्रेशर मोजता, प्रेशरसाठी वेगळं युनिट आहे. तुम्ही फोर्स मोजता, फोर्ससाठी वेगळं युनिट आहे. ठीक आहे. पण युनिट म्हणजे ऍक्च्युअल मध्ये काय आहे हे आज आपण या ठिकाणी बघणार आहोत. तर चला बघूया की व्हॉट इज अ युनिट. डेफिनेशन एकदम सिंपल आहे, ती म्हणजे अशी की एक रेफरन्स, रेफरन्स किंवा त्याला तुम्ही म्हणू शकता एक स्टँडर्ड, एक रेफरन्स किंवा एक स्टँडर्ड used for measuring a physical quantity, used for measuring a physical quantity is known as a unit. तुम्ही फिजिकल क्वांटिटी मेजर करण्यासाठी, मोजण्यासाठी जे एक स्टँडर्ड वापरता किंवा एक रेफरन्स वापरता त्या रेफरन्सला आपण म्हणत असतो युनिट. सपोज तुम्हाला लेंथ मोजायची, एक लेंथ आहे तुमच्याकडे, त्या लेंथची लांबी आहे सपोज 2 मीटर. ठीक आहे. एक लाकूड आहे, काडी तुमच्याकडे, त्या काडीची लेंथ किती आहे. सो लेंथ ऑफ दॅट काडी इज 2 मीटर. ठीक आहे. मग या ठिकाणी 2 म्हणजे आपली न्यूमरिकल व्हॅल्यू झाली, m म्हणजे युनिट झालं मीटर.
ओके, तर हा झाला तो रेफरन्स स्टँडर्ड. या रेफरन्स स्टँडर्डला तुम्ही लेंथ मोजण्यासाठी यूज केलं होतं. तुम्ही असं नाही मोजू शकत या ठिकाणी की लेंथ इज इक्वल टू 2 किलोग्राम. ठीक आहे, लेंथ इज इक्वल टू 2 किलोग्राम म्हणजे कसं आहे की युनिट हा त्या क्वांटिटीशी रिलेटेड असतो. ठीक आहे, तुम्ही एक युनिट त्याच पर्टिक्युलर क्वांटिटी मोजण्यासाठी यूज करू शकता. तुम्ही वेगळं युनिट दुसरी क्वांटिटी वेगळी क्वांटिटी मोजण्यासाठी यूज नाही करू शकत. जसं की तुम्ही लेंथचं युनिट मास मोजण्यासाठी नाही यूज करू शकणार, तुम्ही मासचं युनिट लेंथसाठी नाही मोजू शकत, तुम्ही टाइमचं युनिट प्रेशर मोजण्यासाठी यूज करू शकत नाही. ठीक आहे, एक पर्टिक्युलर क्वांटिटीसाठी एक स्वतःचं युनिट आहे. ठीक आहे, पर्टिक्युलर क्वांटिटी मोजण्यासाठी आपल्याला त्याच क्वांटिटीचा एक रेफरन्स स्टँडर्ड म्हणजे वापरावा लागतो आणि त्या रेफरन्स स्टँडर्डला आपण युनिट कन्सिडर करत असतो. ठीक आहे, तर युनिट म्हणजे काय हे तुम्हाला डेफिनेशन मध्ये क्लिअर झालेलं असेलच. चला आता खूप सारे एक्झाम्पल्स बघूयात आपण, खूप सारे म्हणजे 3-4 एक्झाम्पल बघूयात. ठीक आहे, एक्झाम्पल चला, लेंथ साठी आपण कोणतं युनिट वापरतो? ठीक आहे, तर लेंथ साठी आपण वापरत असतो मीटर. आता खूप सारे जण म्हणतात सर आपण लेंथ साठी सेंटीमीटर पण वापरतो, आपण लेंथ साठी मिलीमीटर पण वापरतो, आपण लेंथ साठी किलोमीटर पण वापरतो. ठीक आहे, बघा तुम्ही लेंथ साठी सेंटीमीटर पण वापरता, तुम्ही लेंथ साठी मिलीमीटर पण वापरता, तुम्ही लेंथ साठी किलोमीटर पण वापरता. मग हे युनिट नाही का? ठीक आहे, तर बघा या ठिकाणी युनिट तर तुम्ही मीटरच वापरताय, फक्त हे जे सेंटीमीटर आहे हे मिली सॉरी सेंटी मिली किलो हे जे आहेत याला आपण प्रिफिक्स म्हणत असतो. ठीक आहे, याला काय म्हणतात? तर याला आपण प्रिफिक्स म्हणतो, प्रिफिक्स. ओके, सेंटी मिली किलो हे सगळे प्रिफिक्सेस आहेत. आता प्रिफिक्सेस म्हणजे काय, किंवा आपण आपल्या पूर्ण फिजिक्समध्ये कोणकोणते प्रिफिक्सेस वापरतो, किती प्रकारचे प्रिफिक्सेस वापरतो, हे आपल्याला याच चॅप्टरमध्ये पण थोडं समोर स्टडी करायचं आहे. ठीक आहे, तर लक्षात ठेवा लेंथचे युनिट आहे मीटर आणि प्रिफिक्स हे वेगवेगळे आहेत. तुम्ही खूप सारे प्रिफिक्सेस त्याला अटॅच करू शकता. मग सेंटीमीटर, सेंटी आहे, मिली आहे, किलो आहे, त्यानंतर मायक्रो आहे, त्यानंतर मग नॅनो आहे. ओके, हे सगळे प्रिफिक्सेस आहेत. ठीक आहे, ओके. त्यानंतर मग मास आहे. सपोज मास मोजण्यासाठी आपण कोणता रेफरन्स स्टँडर्ड वापरतो? तर मास मोजण्यासाठी आपण वापरतो किलोग्राम. आता या ठिकाणी किलो हा के हा प्रिफिक्स नाही, हे डायरेक्टली किलोग्राम एक स्टँडर्ड युनिटच आहे माससाठी वापरला जाणार. ठीक आहे, मासचं युनिटच किलोग्राम आहे. ठीक आहे, त्यानंतर मग टाइम. टाइम मोजण्यासाठी आपण कोणतं युनिट वापरतो? तर टाइम मोजण्यासाठी आपण सेकंड युनिट वापरतो. ओके, तुम्ही मिनिटही वापरू शकता, तुम्ही आवर पण वापरू शकता. ठीक आहे, बट जास्तीत जास्त वेळेस वापरल्या जाणारा युनिट आहे सेकंद, कारण एस आय सिस्टीम मध्ये हेच युनिट दिलेलं आहे की तुम्ही टाइम साठी बेस्ट युनिट एस आय युनिट हे सेकंद आणि आपण हेच यूज करत असतो. ठीक आहे, ओके. त्यानंतर मग अजून दुसऱ्या क्वांटिटीज घेऊयात आपण. टेम्परेचर. ठीक आहे, टेम्परेचर साठी तुम्ही कोणतं युनिट वापरत होते आतापर्यंत? तर तुम्ही डिग्री सेल्सिअस वापरत होते, बरोबर आहे. तुम्ही केल्विनही वापरता. ठीक आहे, बरोबर, डिग्री सेल्सिअस वापरतो, काय आपण काही ठिकाणी आपण केल्विनही वापरतो. त्याच्यानंतर मग आपण फॅरनहाइट पण वापरतो. ठीक आहे, बरोबर ना. टेम्परेचरचे वेगवेगळे युनिट्स आहेत. त्यानंतर मग सपोज तुम्हाला करंट मोजायचं आहे. ठीक आहे, करंट. करंट साठी तुम्ही कोणतं युनिट वापरता? क्लास 10 मध्ये बघितलं असेलच तुम्ही, मॅग्नेटिक इफेक्ट ऑफ इलेक्ट्रिक करंट चॅप्टर होतं तुम्हाला. ठीक आहे, त्यामध्ये तर तुम्हाला माहिती असायलाच पाहिजे की आपण करंट मोजण्यासाठी कोणतं युनिट वापरतो. तर जर करंट मेजर करायचा असेल तर करंट मोजण्यासाठी आपण वापरत असतो एम्पियर. ठीक आहे, करंट मोजण्यासाठी आपण एम्पियर वापरतो. त्यानंतर मग सपोज तुम्हाला फोर्स मोजायचा आहे. फोर्स. फोर्स मोजण्यासाठी तुम्ही कोणतं युनिट वापरत होते? तर फोर्स मोजण्यासाठी आपण वापरत असतो न्यूटन. ठीक आहे, तर हे वेगवेगळे युनिट्स आहेत जे आपण एक फिजिकल क्वांटिटी मोजण्यासाठी वापरत असतो. आय होप की युनिट म्हणजे काय, युनिटचे डेफिनेशन हे तुम्हाला क्लिअर झालेली असेलच. तर कोणतीही फिजिकल क्वांटिटी मोजण्यासाठी आपण जो स्टँडर्ड वापरतो त्या स्टँडर्डला आपण कन्सिडर करत असतो युनिट. ठीक आहे, ओके. न आता युनिटचे कॅरेक्टरिस्टिक्स कोणकोणते असतात किंवा एका गुड युनिटचे काय काय कॅरेक्टरिस्टिक्स आहेत, काय काय गुणधर्म आहेत, काय काय प्रॉपर्टीज आहेत, हे आता बघायचं. कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ गुड युनिट. हेडिंग लिहून ठेवा. युनिटची डेफिनेशन लिहून घ्या, व्हिडिओला थोडंसं मागे स्किप करा, व्हिडिओ पॉज करा आणि डेफिनेशन आणि एक्झाम्पल्स लिहून ठेवा. नाउ कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ युनिट. किंवा कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ ए गुड युनिट.
एका गुड युनिटचे कोणकोणते कॅरेक्टरिस्टिक्स असतात ते आपण बघूया. जास्त इम्पॉर्टंट टॉपिक नाही हा कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ गुड युनिटचा, बट स्टडी करून घेऊ की नेमके कोणकोणते कॅरेक्टरिस्टिक्स आहेत. जवळपास 3 ते 4 कॅरेक्टरिस्टिक्स आहेत. ते कॅरेक्टरिस्टिक्स मी तुम्हाला त्या फळ्यावर लिहून देतो, एक्सप्लेन नाही करून सांगतो. ठीक आहे. तर सर्वात पहिलं कॅरेक्टरिस्टिक्स आहे ते म्हणजे हे युनिट शुड बी वेल डिफाइंड. युनिट शुड बी वेल डिफाईन. एक युनिट व्यवस्थितपणे डिफाईन केलेलं पाहिजे. म्हणजे कसं, सपोज तुम्हाला लेंथ मोजायची आहे. ठीक आहे. आता लेंथ मोजण्यासाठी आपण कोणतं युनिट वापरतो, तर आपण वापरत असतो मीटर. बट 1 मीटर म्हणजे किती लेंथ आहे. ठीक आहे. 1 मीटर म्हणजे किती लेंथ हे व्यवस्थितपणे डिफाईन केलेलं असलं पाहिजे की 1 मीटर म्हणजे एवढी लेंथ आहे, 1 मीटर म्हणजे एवढी आहे की एवढी आहे. ओके, हे सगळं डिफाईन केलेलं असलं पाहिजे, हे सगळं माहिती असलं पाहिजे की 1 मीटर म्हणजे किती लेंथ आहे. किंवा तुम्ही जर समजा लेंथसाठी युनिट वापरत असाल फूट. ठीक आहे. तर 1 फूट म्हणजे किती लेंथ आहे, किती डिस्टन्स होतं, हे सगळं क्लिअरली मेन्शन केलेलं पाहिजे. सो हे पहिलं कॅरेक्टरिस्टिक आहे युनिटचं की अ युनिट शुड बी वेल डिफाईन. ठीक आहे. दुसरा कॅरेक्टर आहे युनिटचं ते म्हणजे इट शुड बी ऑफ कन्व्हिनियंट साइज. इट शुड बी ऑफ कन्व्हिनियंट साइज. It should be of convenient size. Okay, convenient. ओके, एक युनिट ची साइज फिक्स पाहिजे. म्हणजे नायदर टू स्मॉल, or neither too large. ठीक आहे. एक युनिट हे कन्व्हिनियंट साईज मध्ये असलं पाहिजे का फिक्स साईज मध्ये असलं पाहिजे. एकदम छोटं पण नको, एकदम जास्त मोठं पण नको. चला लेंथचं एक्झाम्पल घेऊयात. सपोज हे एवढं डिस्टन्स आहे. ठीक आहे. माझ्या 2 बोटामधलं डिस्टन्स, हे डिस्टन्स जर मी एक युनिट म्हणून कन्सिडर केलं तर. ठीक आहे. आता हे डिस्टन्स किती असेल, तर जास्तीत जास्त 7 ते 8 सेंटीमीटर, तर 5 ते 6, आपण 6 सेंटीमीटर कन्सिडर करूयात. ठीक आहे. एवढं डिस्टन्स. ओके. आता हे जे डिस्टन्स आहे, हे 6 सेंटीमीटरचं डिस्टन्स, याला मी माझं एक नवीन युनिट तयार करतो. ठीक आहे. चला मी माझं नाव देऊन टाकतो याला 1 पीबी. ठीक आहे. 1 पीबी म्हणजे सपोज 6 सेंटीमीटर, हे मी माझं एक फिक्स युनिट डिफाईन करून टाकलं. ओके, चला डेफिनेशन तर झाली की 1 पीबी म्हणजे किती सेंटीमीटर, हे मी डिफाईन करून टाकलं. ठीक आहे. बट थोडासा विचार करा की जर मला खूप मोठं डिस्टन्स मेजर करायचं, खूप मोठं म्हणजे मला जवळपास 100-150 किलोमीटर डिस्टन्स मेजर करायचे, मग 150 किलोमीटर डिस्टन्स मध्ये असे किती, हे जे पीबी आहे मला किती वेळेस कॅल्क्युलेट करावे लागतील. ठीक आहे. आता या डिस्टन्स साठी हे युनिट तर एकदम स्मॉल झालेलं आहे, खूप स्मॉल झालंय. ठीक आहे. आणि म्हणून एक युनिट हे एकदम छोटं पण नको किंवा एकदम जास्त मोठं पण नको, त्याचे साईज एक फिक्स असले पाहिजे, एक कन्व्हिनियंट साईज मध्ये असलं पाहिजे ते. ठीक आहे. किंवा सपोज मी एक खूप मोठं युनिट आहे ते एक डिफाईन केलं. ठीक आहे. सपोज मी 1000 किलोमीटर आहे, एक माझं नवीन युनिट तयार केलं मी की 1000 किलोमीटर म्हणजे 1 पीबी. ठीक आहे. 1 पीबी म्हणजे 1000 किलोमीटर, आणि मला एक छोटंसं युनिट मोजायचं आहे, 1 सेंटीमीटर डिस्टन्स मला मोजायचं आहे. मग ते 1 सेंटीमीटर डिस्टन्स जर मला या 1 पीबी म्हणजे 1000 किलोमीटरच्या मार्फत जर मोजायचं म्हटलं तर ते खूप मोठं होऊन जाईल. हे जे युनिट आहे 1000 पीबी किंवा 1000 किलोमीटर, हे याच्यासाठी 1 सेंटीमीटरसाठी खूप मोठं होऊन जातं. ठीक आहे. आणि म्हणून आपलं जे युनिट आहे हे एकदम खूप छोटं पण नको आणि किंवा खूप मोठं पण नको, ते एक व्यवस्थित साईज मध्ये असलं पाहिजे, एक कन्व्हिनियंट साईज असली पाहिजे युनिटची. त्यानंतर मग तिसरं जे आहे ते आहे इट शुड नॉट चेंज विथ टाइम. युनिट इट शुड नॉट चेंज विथ टाइम. ठीक आहे. टाइम नुसार आपलं युनिट चेंज व्हायला नको. ठीक आहे. सपोज लेंथ एक्झाम्पल घेऊया. ओके, एवढं डिस्टन्स आहे सपोज 1 फूट. ठीक आहे. आता 1 फूट म्हणजे किती मीटर हे फिक्स्ड आहे. 1 फूट म्हणजे सपोज एवढं एवढं मीटर आहे, हे मेजरमेंट आपलं फिक्स आहे. आता असं नाही व्हायला पाहिजे की सपोज की या वर्षी 1 फूट म्हणजे एवढे एवढे मीटर आहे आणि पुढच्या वर्षी 1 फूट म्हणजे मीटर चेंज झाले. ठीक आहे. असं नको व्हायला.
ओके, एक युनिट हे टाइम सोबत चेंज व्हायला नको. एकदा जे तुम्ही डिफाईन करून ठेवलं की ते फिक्स आहे, ते शेवटपर्यंत चेंज होणार नाही. सो हे होतं नेक्स्ट कॅरेक्टरिस्टिक युनिटचं. त्याच्यानंतर मग अजून एक कॅरेक्टरिस्टिक आहे, ते म्हणजे इट शुड बी रिप्रोड्युसिबल. इट शुड बी इझिली accessible and reproducible. ओके, ऍक्सेसिबल आणि रिप्रोड्युसिबल असलं पाहिजे. म्हणजे तुम्ही युनिट जेव्हा पाहिजे तेव्हा यूज करू शकला पाहिजे. जेवढा वेळेस तुम्हाला यूज करायचं तुम्ही ते तेवढ्या वेळेस यूज करू शकले पाहिजे. याचा अर्थ होतो इट शुड बी इझिली ऍक्सेसिबल अँड रिप्रोड्युसिबल. असं नाही की एका ठिकाणी तुम्ही एकदा युनिट यूज करून ठेवलं नंतर तुम्ही पुन्हा कधी यूजच करू शकणार नाही, असं नाही. तुम्ही युनिट खूप साऱ्या वेळेस यूज करू शकले पाहिजे, तरच ते एक युनिट गुड युनिट म्हणून आपण म्हणजे कन्सिडर करू शकतो. त्याच्यानंतर नेक्स्ट कॅरेक्टरिस्टिक आहे ते म्हणजे हे, इट शुड नॉट अफेक्टेड बाय द फिजिकल कंडिशन्स. इट शुड नॉट बी affected by the physical conditions. It should not be affected by the physical conditions like temperature, pressure, etc. ठीक आहे. एक गुड युनिट हे शेवटपर्यंत कॉन्स्टंट राहील. वेगवेगळ्या फिजिकल कंडिशन्स मध्ये हे युनिट चेंज व्हायला नको. असं नको की नॉर्मल रूम टेम्परेचर मध्ये किंवा नॉर्मल टेम्परेचर आणि प्रेशरला 1 मीटरची व्हॅल्यू म्हणजे एवढी एवढी लेंथ होती, 1 मीटर म्हणजे एवढी एवढी लेंथ आहे सपोज. ओके, आणि सपोज मी काही प्रेशर अप्लाय केलं तर 1 मीटर लेंथ ही चेंज व्हायला नको. ठीक आहे, किंवा 1 मीटर म्हणजे एवढी एवढी लांबी आता कमी झाली किंवा जास्त झाली असं व्हायला नको. एक गुड युनिट हे कधीही फिजिकल कंडिशन्स मध्ये चेंज होत नाही. एकदा तुम्ही ते डिफाईन करून ठेवलं की तीच त्याची व्हॅल्यू असेल, फिक्स व्हॅल्यू असेल, ते युनिट शेवटपर्यंत चेंज होणार नाही. ठीक आहे. आणि लास्ट कॅरेक्टरिस्टिक आहे ती म्हणजे ही, इट शुड बी इंटरनॅशनली ऍक्सेप्टेड. इट शुड बी इंटरनॅशनली ऍक्सेप्टेड. ओके, इट शुड बी इंटरनॅशनली ऍक्सेप्टेड. एक युनिट हे जर तयार करून ठेवलं की ते पूर्ण वर्ल्ड मध्ये यूज केलं गेलं पाहिजे. असं नाही की हे युनिट एवढ्या एवढ्या टेरिटरी पुरतं मर्यादित आहे, हे युनिट एवढ्या टेरिटरी पुरतं मर्यादित आहे, किंवा समजा आशिया खंडामध्ये आपण हे युनिट वापरतो, हे युनिट आशिया खंडाच्या बाहेर वापरलं जाणार नाही, किंवा हे युरोप खंड आहे याच्या बाहेर हे वापरलं जाणार नाही, असं नको. एक युनिट जे आपण तयार करून ठेवलं की ते पूर्ण इंटरनॅशनली ऍक्सेप्टेड झालं पाहिजे. ठीक आहे, पूर्ण वर्ल्ड वाईड हे युनिट वापरलं गेलं पाहिजे. जसं की लेंथसाठी युनिट आपण वापरतो मीटर. आता मीटर युनिट हे वर्ल्ड वाईड ऍक्सेप्टेड आहे, आपण पूर्ण जगामध्ये वापरतो. माससाठी किलोग्राम हे युनिट आपण पूर्ण जगामध्ये वापरत असतो. ठीक आहे, सो एक युनिट हे इंटरनॅशनली ऍक्सेप्टेड असलं पाहिजे. तर हे झाले वेगवेगळे कॅरेक्टरिस्टिक्स एका गुड युनिटचे. इट शुड बी वेल डिफाईन. युनिटची कन्व्हिनियंट साईज असली पाहिजे, खूप छोटं पण नको, खूप मोठं पण नको. युनिट हे टाइम सोबत चेंज व्हायला नको. त्याच्यानंतर ते इझिली ऍक्सेसिबल आणि रिप्रोड्युसिबल असलं पाहिजे. त्यानंतर एक युनिट फिजिकल कंडिशन्स मध्ये चेंज व्हायला नको आणि ते युनिव्हर्सली ऍक्सेप्टेड असलं पाहिजे. ठीक आहे, तर हे झाले आपल्या युनिटचे काही कॅरेक्टरिस्टिक्स. ठीक आहे, ओके. चला आता नेक्स्ट टॉपिक बघूयात आपण. यानंतर काही युनिट यूज करण्यासाठी काही इम्पॉर्टंट इन्स्ट्रक्शन्स आहेत. त्या इम्पॉर्टंट इन्स्ट्रक्शन्स आपण इथं ताबडतोब बघून घेऊयात. ठीक आहे, इम्पॉर्टंट इन्स्ट्रक्शन्स यूज व्हाईल रायटिंग अ युनिट. ठीक आहे, SI सिस्टीम मध्ये आपल्याला या इन्स्ट्रक्शन्स मेन्शन केलेल्या आहेत. ठीक आहे, सर्वात पहिली जी इन्स्ट्रक्शन आहे SI सिस्टीम मध्ये मेन्शन केलेली ती आहे की the unit of every physical quantity should be represented by symbol. ठीक आहे, हेडिंग देऊन ठेवा सगळ्यांनी, कन्व्हेन्शन्स फॉर द यूज ऑफ युनिट. कन्व्हेन्शन्स फॉर यूज ऑफ युनिट. एक युनिट आपण कसं यूज करू शकतो त्याचे काही कन्व्हेन्शन्स आहेत, काही रूल्स आहेत. ते रूल्स आपण या ठिकाणी बघणार आहोत. सर्वात पहिला जो रूल आहे तो असा आहे,
अ सिम्बॉल मस्ट बी यूज फॉर अ युनिट. ठीक आहे. किंवा बघा, अ युनिट ऑफ एव्हरी फिजिकल क्वांटिटी शुड बी रिप्रेझेंटेड बाय इट्स सिम्बॉल. युनिट ऑफ फिजिकल क्वांटिटी, unit of physical quantity should be represented by a symbol. ओके, तुम्ही बघितलं असेल की प्रत्येक युनिटसाठी एक पर्टिक्युलर सिम्बॉल असतो. जसे की जर तुम्हाला लेंथ मोजायची तुम्ही मीटर वापरता, बट मीटरसाठी सिम्बॉल वापरतो आपण एम. तुम्हाला करंट मोजायचं आहे युनिट आहे एम्पियर, आपण सिम्बॉल वापरतो ए. तुम्हाला मास मोजायचं आहे युनिट आहे किलोग्राम, तुम्ही सिम्बॉल वापरता केजी. सो प्रत्येक युनिटसाठी एक फिक्स असा सिम्बॉल आहे. ठीक आहे. सो हा होता पहिलं कन्व्हेन्शन की जर तुम्हाला एक युनिट यूज करायचं आहे तर तुम्हाला त्या युनिटचा सिम्बॉल माहिती असणं आवश्यक आहे. ठीक आहे. दुसरा रूल जो असा आहे, फुल नेम ऑफ अ युनिट ऑलवेज स्टार्ट विथ अ स्मॉल लेटर. फुल नेम ऑफ अ युनिट, full name of a unit always starts with a small letter. ठीक आहे. बघा, फॉर एक्झाम्पल सपोज तुम्हाला एखाद्या ऑब्जेक्टवर तुम्ही काही फोर्स अप्लाय केला आणि तो फोर्स आपल्याला मोजायचा आहे. तर फोर्ससाठी आपण काय वापरत असतो, तर फोर्ससाठी वापरतो आपण युनिट न्यूटन. ठीक आहे. फोर्स मेजर करण्यासाठी युनिट ऑफ फोर्स इज न्यूटन. आता न्यूटन हा झाला त्याचा सिम्बॉल, पण मला न्यूटन न लिहिता मला पूर्ण नाव लिहायचं न्यूटन. ठीक आहे. एक युनिट, आता न्यूटन म्हणजे युनिट आहे या ठिकाणी. तर जर मला युनिट लिहायचं असेल, सपोज मी एखाद्या ऑब्जेक्टवर 5 न्यूटन एवढा फोर्स अप्लाय केलेला आहे, मग जर मला 5 युनिट लिहायचं असेल तर मी त्याला असं नाही लिहिणार. ठीक आहे. हे कन्व्हेन्शन चुकीचं आहे. ओके, जर मला 5 न्यूटन लिहायचं असेल तर मी असं लिहिणार NEWTON, कारण एका युनिटचं फुल नेम हे नेहमी स्मॉल लेटर पासून सुरुवात झालं पाहिजे. ठीक आहे. एका युनिटचं फुल नेम हे कधीच कॅपिटल लेटर पासून सुरुवात होणार नाही. ठीक आहे. दुसरा रूल खूप इम्पॉर्टंट आहे. सपोज मला एनर्जीचं युनिट मेजर करायचं आहे. आता आपल्याला माहिती आहे की एनर्जीचं युनिट आहे जूल आहे. मग जूल आपण सिम्बॉलिकली कॅपिटल जे लिहितो, बट जर मला जूल्स लिहायचं असेल तर जूल्स लिहिताना आपल्याला असं लिहावं लागेल, जूल. ठीक आहे. सो पॉइंट लक्षात घ्या की फुल नेम ऑफ अ युनिट ऑलवेज स्टार्ट्स विथ अ स्मॉल लेटर. एका युनिटचं पूर्ण नाव जर तुम्हाला लिहायचं असेल तर पहिलं लेटर हे स्मॉल असलं पाहिजे. मग ते युनिट म्हणजे एखाद्या सायंटिस्टचं नाव असेल तरी देखील स्मॉल लेटरमध्येच लिहायचं. जसं की न्यूटन आणि जूल हे दोन्ही सायंटिस्टचे सरनेम आहेत, पण या ठिकाणी सायंटिस्टचं सरनेम असून देखील आपण पहिलं लेटर हे स्मॉलच ठेवत असतो. ठीक आहे. ओके. त्यानंतर मग नेक्स्ट रूल आहे, सिम्बॉल फॉर युनिट डू नॉट टेक प्लुरल फॉर्म्स. सिम्बॉल फॉर युनिट डू नॉट टेक प्लुरल फॉर्म. थर्ड, symbol for unit do not take प्लुरल फॉर्म. प्लुरल फॉर्म म्हणजे अनेक वचन. ठीक आहे. सपोज तुम्ही एखाद्या ऑब्जेक्टवर फोर्स अप्लाय केला आणि तो फोर्स होता 5 न्यूटनचा. ठीक आहे. किती न्यूटनचा फोर्स होता? 5 न्यूटनचा. मग तुम्ही असं लिहिणार की फोर्स इज इक्वल टू 5 न्यूटन. ओके, याला 5 न्यूटन्स नाही लिहायचं. ठीक आहे. एक सिम्बॉल हा कधीही प्लुरल फॉर्म मध्ये आपण डिनोट किंवा इंडिकेट करत नाही. ठीक आहे. तुम्हाला सिम्बॉल लिहायचा असेल तर एकच कॅपिटल लेटर वापरावं लागेल, त्याला प्लुरल फॉर्म मध्ये लिहायचं नाही. सपोज तुम्ही एखाद्या ऑब्जेक्टची एनर्जी मोजताय किंवा समजा तुम्ही हीट एनर्जी मोजू लागले. ओके, हीट एनर्जीसाठी आपण क्यू वापरत असतो. एखाद्या ऑब्जेक्टमध्ये हीट एनर्जी आहे सपोज 10 जूल्सची. ओके, 10 जूल्स. ठीक आहे. बट लिहिताना याला फक्त 10 जेज लिहायचं, याला JS नाही लिहायचं. ठीक आहे. ओके, लक्षात ठेवा. एक युनिट किंवा युनिटचा जो सिम्बॉल आहे हा सिम्बॉल प्लुरल फॉर्म मध्ये आपण कधीही लिहत नसतो, हा नेहमी सिंग्युलर फॉर्म मध्येच लिहायचा आहे. ठीक आहे. आय होप की हा नियम तुमचा क्लिअर झालेला असेलच. नेक्स्ट आहे
Symbols for unit does not contain any full stop. Symbols for unit does not contain symbols for unit does not contain full stops. ठीक आहे, एखाद्या युनिटच्या सिम्बॉल मध्ये कधी फुल स्टॉप द्यायचं नाही. ठीक आहे, सपोज मी एक स्टेटमेंट लिहितो, द फोर्स अप्लाइड ऑन ऑब्जेक्ट इज वॉज 5 न्यूटन. ठीक आहे, या ठिकाणी 5 न्यूटन बघा, या सिम्बॉलच्या नंतर कधी फुल स्टॉप येणार नाही, कधी फुल स्टॉप लिहायचा नाही. ओके, लक्षात ठेवा, एखाद्या युनिटच्या सिम्बॉल नंतर कधीही फुल स्टॉप द्यायचा नसतो. युनिटच्या सिम्बॉल नंतर कधीही फुल स्टॉप द्यायचा नाही. ठीक आहे, ओके, पॉइंट लक्षात राहील. ठीक आहे, त्यानंतर नेक्स्ट रूल आहे, रूल नंबर 5. एक मिनिट. स्पेस और हायपन मस्ट बी इंडिकेटिंग किंवा इंट्रोड्यूस while indicating multiplication of 2 units. चला याला मी थोडंसं चेंज करतो. इफ यू आर युजिंग टू युनिट्स, जर तुम्ही 2 युनिट्स यूज करत असाल, then a space or hyphen must be given between 2 symbols. ओके, सपोज तुम्ही एक फिजिकल क्वांटिटी मोजण्यासाठी 2 युनिट वापरताय. ठीक आहे, मग त्या 2 युनिट मध्ये तुम्ही 2 सिम्बॉल म्हणजे 2 युनिट वापरत, सपोज एक फिजिकल क्वांटिटी मोजण्यासाठी आपण 2 युनिट वापरत आहोत. मग त्या 2 युनिटचे 2 सिम्बॉल्स तयार होतील. ओके, दोन्ही सिम्बॉल्स आपल्याला सोबत सोबत द्यावं लागतील, बट ते एकमेकांना टच करून लिहायचे. त्या दोघांमध्ये कमीत कमी एक स्पेस असला पाहिजे किंवा त्या दोघांमध्ये एक हायपन जरी असला पाहिजे. ठीक आहे, चला तुम्हाला सांगतो एक्झाम्पल म्हणून. एक्झाम्पल चला मोमेंटमचं एक्झाम्पल घेऊयात. ठीक आहे, मोमेंटम आपली एक फिजिकल क्वांटिटी आहे. मोमेंटम म्हणजेच याचा सिम्बॉल असतो P आणि फॉर्म्युला असतो मास इंटू वेलॉसिटी. ठीक आहे, आता मला मोमेंटमचं युनिट लिहायचं आहे. तर या ठिकाणी 2 फिजिकल क्वांटिटी आलेल्या आहेत, मास आणि वेलॉसिटी. सो यांचे पण 2 युनिट निघतील. मास युनिट आपण घेत असतो किलोग्राम आणि वेलॉसिटीचं युनिट घेत असतो आपण मीटर पर सेकंड. त्याला डायरेक्टली असं नाही लिहायचं आहे, किलोग्राम मीटर पर सेकंड. या किलोग्राम आणि मीटर हे न्यूमरेटर मध्ये 2 युनिट आले, यांच्यामध्ये स्पेस असला पाहिजे. ठीक आहे, जसं की याला लिहिताना एकतर असं लिहा किलोग्राम मीटर पर सेकंड, 2 युनिट मध्ये स्पेस द्या, किंवा याला लिहिताना असं लिहू शकता किलोग्राम मीटर पर सेकंड. याला आपण हायपन म्हणत असतो. 2 युनिटच्या मध्ये एक डॅश असला पाहिजे. ठीक आहे, त्याला आपण हायपन म्हणत असतो. ठीक आहे, तर हे होते काही कन्व्हेन्शन्स जे आपण युनिट लिहिताना यूज करत असतो. ओके, पहिलं कन्व्हेन्शन जे आहे ते आहे युनिट ऑफ अ फिजिकल क्वांटिटी शुड बी रिप्रेझेंटेड बाय अ सिम्बॉल. कोणत्याही फिजिकल क्वांटिटीचं युनिट हे आपण एका सिम्बॉलच्या सहाय्याने रिपीट करत असतो. आता आपल्याकडे खूप साऱ्या फिजिकल क्वांटिटीज आहेत, त्याचे खूप सारे सिम्बॉल्स आहेत, हे तुम्हाला लक्षात राहिले पाहिजे. ठीक आहे, किंवा तुमच्याकडे इव्हन 2 वर्ष आहेत, 2 वर्षामध्ये तुम्हाला हे सिम्बॉल्स लर्न होऊन जातील. ठीक आहे, त्यानंतर दुसरा रूल असा आहे की फुल नेम ऑफ अ युनिट ऑलवेज स्टार्ट्स विथ अ स्मॉल लेटर. जर तुम्हाला एखाद्या युनिटचं पूर्ण नेम लिहायचं असेल तर त्या नेमचा पहिलं लेटर हे नेहमी स्मॉल असलं पाहिजे. त्यानंतर सिम्बॉल्स फॉर युनिट डू नॉट टेक प्लुरल फॉर्म. जर तुम्ही एखाद्या युनिटचा सिम्बॉल लिहत असाल तर त्याला प्लुरल फॉर्म मध्ये लिहायचं नाही. ओके, फॉर एक्झाम्पल सपोज तुम्ही एखाद्या ऑब्जेक्टवर फोर्स लावताय 10 न्यूटनचा, त्याला लिहिताना 10 न्यूटन 10 एनच लिहायचंय, असं नाही लिहायचं की 10 न्यूटन्स. ठीक आहे, सिम्बॉल्सला कधीही प्लुरल फॉर्म मध्ये लिहायचं नाही. त्यानंतर सिम्बॉल्स फॉर युनिट डज नॉट कंटेन फुल स्टॉप. सपोज तुम्ही एखादा सिम्बॉल लिहिला, सिम्बॉलच्या नंतर कधीही फुल स्टॉप द्यायचा नाही. त्यानंतर इफ यू आर युजिंग 2 युनिट्स, ओके, जर तुम्ही एक क्वांटिटी लिहिली आहे त्याच्यामध्ये समजा तुमचे 2 युनिट आहेत,
तर 2 युनिटचे 2 वेगवेगळे सिम्बॉल्स येतात. ठीक आहे, मग त्या 2 सिम्बॉल्सच्या मध्ये नेहमी स्पेस असला पाहिजे किंवा ऍटलिस्ट एक आडवी रेष तरी असली पाहिजे, ज्याला आपण हायफन म्हणत असतो. ठीक आहे, तर हे होते काही रूल्स, काही कन्व्हेन्शन्स जे युनिट लिहिताना आपण यूज करत असतो. हे तुम्हाला पाठ नाही करायचे, फक्त लक्षात ठेवायचे. ठीक आहे, याला पाठ करू नका, फक्त लक्षात ठेवा. ओके, रायटिंग प्रॅक्टिस मध्ये तुम्हाला हे माहिती म्हणजे पुन्हा रिवाइज होत जातात, तुम्हाला माहिती होत जाते. ठीक आहे, आता आपण सुरुवात करणार आहोत एक इम्पॉर्टंट टॉपिक. जसं मी तुम्हाला काल म्हटलं होतं की फिजिकल क्वांटिटीज हा टॉपिक आपल्याला उद्या पुन्हा रिपीट करायचा आहे डिटेलमध्ये. तर आता आपण सुरुवात करणार आहोत ते म्हणजे फिजिकल क्वांटिटीज. ठीक आहे, काल आपण फक्त एक इंट्रोडक्शन पाहिलं होतं की फिजिकल क्वांटिटीज ऍक्च्युअल मध्ये काय असतात. तर आपण म्हटलं होतं की फिजिकल क्वांटिटीज म्हणजे अशा क्वांटिटीज असतात ज्या आपण मेजर करू शकतो. ज्या क्वांटिटीजला आपण मेजर करू शकत नाही त्याला आपण नॉन फिजिकल क्वांटिटी म्हटलं होतं. बट या ठिकाणी ज्या क्वांटिटीज फिजिकल क्वांटिटीचे ज्या आपण मेजर करू शकतो याचे देखील टाइप्स पडतात. ठीक आहे, सो फिजिकल क्वांटिटी या ठिकाणी आपण 3 टाइपमध्ये डिवाइड करत असतो. पहिली कॅटेगरी आहे ती म्हणजेच फंडामेंटल क्वांटिटी. दुसरी क्वांटिटी असते, दुसरी जी आहे ती आहे डिराइव्ड क्वांटिटी आणि तिसरी असते सप्लिमेंटरी क्वांटिटीज. ठीक आहे, सो हेडिंग देऊन ठेवा सगळ्यांनी, फिजिकल क्वांटिटी, फिजिकल क्वांटिटी. ठीक आहे, फिजिकल क्वांटिटी. अगोदर एक ग्राफिकली सांगतो मी तुम्हाला, एक ट्री डायग्राम ड्रॉ करू आपण, त्याच्यानंतर मग मी यांच्या डेफिनेशन लिहून देणार. फिजिकल क्वांटिटी. ओके, फिजिकल क्वांटिटीला आपण कॅटेगराइज केलं 3 टाइप्स मध्ये. ओके, पहिली जी क्वांटिटी आहे ती आहे फंडामेंटल क्वांटिटी. फंडामेंटल क्वांटिटी. दुसरी जी आहे ती आहे डिराइव्ड क्वांटिटी आणि तिसरी जी आहे ती आहे सप्लिमेंटरी क्वांटिटी. फंडामेंटल क्वांटिटी, डिराइव्ड क्वांटिटी आणि सप्लिमेंटरी क्वांटिटी अशा 3 क्वांटिटीज मध्ये आपण फिजिकल क्वांटिटीला क्लासिफाय केलं. मग फंडामेंटल म्हणजे काय, डिराइव्ड म्हणजे काय किंवा सप्लिमेंटरी म्हणजे काय ते आता बघूया. सो फंडामेंटल क्वांटिटी. फंडामेंटल क्वांटिटीज म्हणजे अशा क्वांटिटीज असतात ज्या आपण डायरेक्टली मेजर करत असतो. ठीक आहे, डायरेक्टली मेजर, एक डिव्हाइसच्या सहाय्याने आपण मेजर करू शकतो. ठीक आहे, फंडामेंटल क्वांटिटी त्यांच्या मेजरमेंटसाठी दुसऱ्या कोणत्याच क्वांटिटीवर डिपेंड राहत नाही. ठीक आहे, बघा, फंडामेंटल क्वांटिटी does not depend upon any other physical quantity. या अशा क्वांटिटीज असतात ज्या दुसऱ्या कोणत्याच फिजिकल क्वांटिटीवर डिपेंड राहत नाही मेजरमेंटसाठी. ओके, डिराइव्ड क्वांटिटी ह्या अशा असतात ज्या दुसऱ्या यांच्या मेजरमेंटसाठी, या क्वांटिटी जर आपल्याला मेजर करायच्या असेल तर आपण दुसऱ्या क्वांटिटीवर डिपेंड करत असतो. डिटेलमध्ये बघायचं सर्व, हे सध्या फक्त एक ट्री डायग्राम तुम्ही ड्रॉ करून ठेवा. ठीक आहे, डिपेंड अपॉन अनदर क्वांटिटी, डिपेंड्स अपॉन अनदर फिजिकल क्वांटिटी. ठीक आहे, एक गोष्ट लक्षात ठेवा की फंडामेंटल क्वांटिटी टोटल 7 असतात आणि या 7 फंडामेंटल क्वांटिटीजला आपण वेगवेगळ्या प्रकारे कंबाईन करून डिराइव्ड क्वांटिटीज तयार करत असतो. सो डिराइव्ड क्वांटिटी आणि तिसरी जी आहे ती आहे सप्लिमेंटरी क्वांटिटी. तो सप्लिमेंटरी क्वांटिटी फक्त 2च असतात. देयर आर ओनली 2 सप्लिमेंटरी क्वांटिटी. देयर आर ओनली 2 सप्लिमेंटरी क्वांटिटीज. ठीक आहे, सो बेसिकली बघा की आपण फिजिकल क्वांटिटीला 3 टाइपमध्ये डिवाइड केलेलं आहे, फंडामेंटल, डिराइव्ड आणि सप्लिमेंटरी. फंडामेंटल क्वांटिटीज अशा असतात ज्या स्वतःच्या मेजरमेंटसाठी दुसऱ्या कोणत्याच क्वांटिटीवर डिपेंड राहत नाही. ओके, त्या आपण डायरेक्टली इन्स्ट्रुमेंटच्या सहाय्याने मेजर करू शकतो.
डिराइव्ड क्वांटिटी, आता डिराइव्ड क्वांटिटी अशा क्वांटिटी असतात ज्यांच्या मेजरमेंटसाठी आपण दुसऱ्या क्वांटिटीजवर डिपेंड असतो. जसं की डिराइव्ड क्वांटिटी जर तुम्हाला मेजर करायचे असतील तर तुम्ही पूर्णपणे फंडामेंटल क्वांटिटीवर डिपेंडंट असता. ठीक आहे, म्हणजे जर तुम्हाला डिराइव्ड क्वांटिटी मोजायची असेल तर त्यासाठी तुम्हाला फंडामेंटलवर डिपेंड असावं लागतं. आणि तिसरं आहे सप्लिमेंटरी क्वांटिटी. सप्लिमेंटरी क्वांटिटी फक्त दोनच आहेत आणि आपण अँगल असतात, अँगल्स प्लेन अँगल आणि सॉलिड अँगल अशा दोन प्रकारच्या सप्लिमेंटरी क्वांटिटीज आहेत. तर ही व्हिडिओला पॉज करा आणि ही ट्री डायग्राम ड्रॉ करून ठेवा आणि ती ट्री डायग्राम ड्रॉ करून झाली की हेडिंग देऊन ठेवा फंडामेंटल क्वांटिटी. ठीक आहे, ट्री डायग्राम ड्रॉ करून झाली असेल तर हेडिंग द्या आता फंडामेंटल क्वांटिटी. फिजिकल क्वांटिटी सुरू करण्याच्या अगोदर आपल्याला एक टॉपिक राहिला बाकी, सिस्टीम ऑफ युनिट्स म्हणून, तो अगोदर घ्यायला पाहिजे होता, पण चला जाऊ दे. आता आपण क्वांटिटीज फिनिश केल्यानंतर मग आपण तो टॉपिक एकदा कव्हर करून घेऊया. सिस्टीम ऑफ युनिट, जर तुम्हाला माहितीच असेल की सिस्टीम ऑफ युनिट किती प्रकारचे आहे, तुम्ही बघितले असतील की CGS आहे, MKS आहे, SI सिस्टीम आहे आणि FPS सिस्टीम आहे. या चारही सिस्टीम एकदा आपल्याला डिटेलमध्ये स्टडी करायचे. तो टॉपिक फिजिकल क्वांटिटी सुरू करण्याच्या अगोदर आपण घ्यायला पाहिजे हवा होता, बट बाय मिस्टेक तो लक्षात नाही राहिला. बट काही प्रॉब्लेम नाही, फिजिकल क्वांटिटी कंप्लीट झाल्याच्या नंतर मग सिस्टीम ऑफ युनिटचा एक स्पेशल टॉपिक मी पूर्णपणे कव्हर करून घेईन. ठीक आहे, ओके. चला, तर हेडिंग दिलं असेल सगळ्यांनी फंडामेंटल क्वांटिटी. फंडामेंटल क्वांटिटी. ठीक आहे, फंडामेंटल क्वांटिटी. ओके, डेफिनेशन वगैरे सगळं मी या ठिकाणी लिहून देतो. किती प्रकारच्या फंडामेंटल क्वांटिटीज आहेत हे देखील या ठिकाणी लिहून देतो. व्यवस्थितपणे समजून घ्या आणि नंतर लिहा. ठीक आहे, बघा. फंडामेंटल क्वांटिटी, द फिजिकल क्वांटिटी which does not depend upon any other physical quantity, any other physical quantity for their measurement. Okay, then the quantity is said to be, then the quantity is said to be fundamental quantity. Then the quantity is said to be fundamental quantity. बघा, अशी फिजिकल क्वांटिटी जी मेजर करण्यासाठी किंवा जिच्या मेजरमेंटसाठी तुम्ही दुसऱ्या कोणत्याच फिजिकल क्वांटिटीवर डिपेंड नसता, त्या फिजिकल क्वांटिटीला आपण म्हणत असतो फंडामेंटल क्वांटिटी. ठीक आहे, एक्झाम्पल जेव्हा कळतील त्यावेळेस तुम्हाला लक्षात येईलच एक्झाम्पल बघितल्यानंतर. ठीक आहे, दुसरं स्टेटमेंट आहे, they can be measured, they can be directly measured with the help of device. They can be directly measured with the help of device. There are total 7 फंडामेंटल क्वांटिटीज. या 7 फंडामेंटल क्वांटिटीज तुम्हाला लक्षात ठेवायचे. देयर आर टोटल 7 फंडामेंटल क्वांटिटीज इन SI सिस्टम. आपल्या SI सिस्टम मध्ये टोटल 7 फंडामेंटल क्वांटिटीज दिलेले आहेत. या 7 फंडामेंटल क्वांटिटीज तुम्हाला लक्षात ठेवाव्याच लागतील कारण ते इम्पॉर्टंट आहे. बघा, आता फंडामेंटल क्वांटिटीज म्हणजे काय? अशी फिजिकल क्वांटिटी जिच्या मेजरमेंटसाठी किंवा जर मला ती मोजायची असेल तर दुसऱ्या कोणत्याच फिजिकल क्वांटिटीचा आधार घ्यायची आवश्यकता नाही. अशा फिजिकल क्वांटिटीला आपण म्हणत असतो फंडामेंटल क्वांटिटी. तुम्ही डायरेक्टली एखाद्या इन्स्ट्रुमेंटच्या सहाय्याने, एखाद्या डिव्हाइसच्या सहाय्याने डायरेक्टली त्या मोजू शकता. ठीक आहे, आणि SI सिस्टीम मध्ये टोटल 7च फंडामेंटल क्वांटिटीज दिलेल्या आहेत आणि या 7 फंडामेंटल क्वांटिटीज कोणत्या आहेत त्या देखील आपल्याला या ठिकाणी बघायच्या आहेत. ठीक आहे, त्या अगोदर आपण बघूयात की फंडामेंटल क्वांटिटी सोबत
फंडामेंटल युनिट काय असतं. एकदा फंडामेंटल युनिट ही टर्म बघितली की आपण त्या 7 फंडामेंटल क्वांटिटीज बघून घेऊया. ठीक आहे, ओके. बघा, फंडामेंटल युनिट, द युनिट used for measuring fundamental quantity. The unit used for measuring fundamental quantity is known as fundamental unit. Is known as fundamental unit. ठीक आहे, सिंपल आहे. जे युनिट आपण फंडामेंटल क्वांटिटी मोजण्यासाठी वापरतो त्याला आपण फंडामेंटल युनिट म्हणत असतो. ठीक आहे, फंडामेंटल क्वांटिटी मोजण्यासाठी लागणारं युनिट म्हणजे फंडामेंटल युनिट. ठीक आहे, ओके. मग आता जर आपल्याकडे टोटल 7 फंडामेंटल क्वांटिटीज आहेत तर फंडामेंटल युनिट पण किती असतील? 7च. ठीक आहे, देयर आर टोटल 7 फंडामेंटल युनिट. ठीक आहे, देयर आर टोटल 7 फंडामेंटल युनिट. व्हिडिओला पॉज करून एवढी थिअरी लिहून घ्या. ठीक आहे, पुन्हा समजून सांगतो एकदा. अशी फिजिकल क्वांटिटी जी मोजण्यासाठी दुसऱ्या कोणत्याही फिजिकल क्वांटिटीची आवश्यकता नसते त्याला आपण फंडामेंटल क्वांटिटी म्हणत असतो. फंडामेंटल क्वांटिटी आपण डायरेक्टली एखाद्या इन्स्ट्रुमेंट, एखाद्या डिव्हाइसच्या सहाय्याने मोजू शकतो. SI सिस्टीम मध्ये आपल्याला टोटल 7 फंडामेंटल क्वांटिटीज दिलेल्या आहेत आणि या फंडामेंटल क्वांटिटी मोजण्यासाठी आपण जे युनिट वापरतो त्या युनिटला आपण म्हणत असतो फंडामेंटल युनिट. ठीक आहे, मग जर फंडामेंटल क्वांटिटी 7 आहेत तर फंडामेंटल युनिट पण 7च असतील. ठीक आहे, असायलाच पाहिजेत. तर चला आता बघूयात की त्या फंडामेंटल क्वांटिटीज कोणकोणत्या आहेत. तर आपल्याला एक टेबल ड्रॉ करायचा आता या ठिकाणी फंडामेंटल क्वांटिटी आणि फंडामेंटल युनिटचा. फंडामेंटल क्वांटिटी अँड फंडामेंटल युनिट. ठीक आहे, 7 फंडामेंटल क्वांटिटी आणि त्या 7 फंडामेंटल क्वांटिटीचे 7 युनिट. ठीक आहे, बघा इथे या बॉक्स मध्ये आपण घेऊयात क्वांटिटी, फंडामेंटल क्वांटिटी. इथे लिहूयात आपण त्याचा युनिट म्हणजे फंडामेंटल युनिट आणि इकडे त्या युनिट साठी वापरला जाणारा सिम्बॉल. आपण कोणता सिम्बॉल वापरतो त्यासाठी, कारण प्रत्येक युनिटला एक सिम्बॉल असलाच पाहिजे, हे लक्षात ठेवा. चला, तर पहिली फंडामेंटल क्वांटिटी आहे ती म्हणजे लेंथ, लांबी. लेंथ साठी आपण कोणतं युनिट वापरतो तर आपण वापरत असतो मीटर. ओके, आणि सिम्बॉल वापरत असतो आपण स्मॉल एम. पहिली फंडामेंटल क्वांटिटी लेंथ, त्यासाठी युनिट वापरतात मीटर आणि मीटरचा सिम्बॉल आहे एम. आता बघा, ही फंडामेंटल क्वांटिटी आपण डायरेक्टली डिव्हाइस, एखादा इन्स्ट्रुमेंटच्या सहाय्याने वापरू शकतो. आणि कोणतं इन्स्ट्रुमेंट आपण यासाठी वापरतो तर तो म्हणजे मीटर स्केल. मीटर स्केल एक प्रकारची स्केल. ठीक आहे, आपण लेंथ मोजण्यासाठी स्केलचा वापर करत असतो. दुसरं जे आहे ते आहे मास. दुसरं फंडामेंटल युनिट सॉरी दुसरी फंडामेंटल क्वांटिटी, मासचं युनिट आहे किलोग्राम आणि सिम्बॉल आहे याचा केजी. तिसरी फंडामेंटल क्वांटिटी आहे आपली ती म्हणजे टाइम. टाइमचं युनिट आहे सेकंद. ओके, आणि सिम्बॉल आहे त्याचा एस. चौथी फंडामेंटल क्वांटिटी आहे करंट किंवा यालाच आपण म्हणत असतो इलेक्ट्रिक करंट. इलेक्ट्रिक करंटचं युनिट आहे एम्पियर आणि सिम्बॉल वापरतो आपण ए. आता बघ, काही ठिकाणी ए वापरतात, काही ठिकाणी आय वापरतात, काय फरक नाही पडत. ए वापरा, आय वापरा, चालेल, सिम्बॉल म्हणून. त्याच्यानंतर मग नेक्स्ट फंडामेंटल क्वांटिटी आहे टेम्परेचर. टेम्परेचर बघा, या सगळ्याच्या सगळ्या फंडामेंटल क्वांटिटीज SI सिस्टीम मध्ये दिलेल्या आहेत आणि म्हणून युनिट घेताना आपण SI सिस्टीमचेच युनिट घेणार आहोत. आता टेम्परेचर मोजण्यासाठी आपण डिग्री सेल्सिअस वापरू शकतो, फॅरनहाइट वापरू शकतो, केल्विन वापरू शकतो. पण SI सिस्टीम मध्ये टेम्परेचरसाठी केल्विन मेन्शन केलेलं आहे म्हणून यूज करताना नेहमी केल्विनच घ्यायचं. ठीक आहे, टेम्परेचरचं युनिट आहे केल्विन.
आणि सिम्बॉल वापरतो आपण त्यासाठी के. त्यानंतर नेक्स्ट फंडामेंटल क्वांटिटी आहे लुमिनस इंटेन्सिटी. लुमिनस इंटेन्सिटी म्हणजे इंटेन्सिटी ऑफ लाईट, लाईटची इंटेन्सिटी, लाईटची प्रखरता, तीव्रता. ठीक आहे, एखादा लाईट किती स्ट्रॉंग आहे ते मोजण्यासाठी आपण यूज करत असतो लुमिनस इंटेन्सिटी. लुमिनस इंटेन्सिटीचा युनिट आहे कॅन्डेला आणि सिम्बॉल आहे सीडी. कॅन्डेलाचा सिम्बॉल आहे सीडी. आणि सगळ्यात शेवटची आणि 7th फंडामेंटल क्वांटिटी आहे ती म्हणजे अमाऊंट ऑफ सबस्टन्स, जे तुम्ही केमिस्ट्रीमध्ये खूप साऱ्या वेळेस यूज करणार आहात. अमाऊंट ऑफ सबस्टन्स याचे युनिट आहे मोल आणि सिम्बॉल वापरतो आपण MOL. ठीक आहे, ओके. लक्षात ठेवा, SI सिस्टीम मध्ये आपल्याला टोटल 7 फंडामेंटल क्वांटिटीज दिलेल्या आहेत आणि या 7 फंडामेंटल क्वांटिटीज आपण फळ्यावर लिहिल्या. सर्वात पहिली फंडामेंटल क्वांटिटी आहे लेंथ, जिचा युनिट आहे मीटर आणि सिम्बॉल आहे M. दुसरी फंडामेंटल क्वांटिटी आहे मास, जिचा युनिट आहे किलोग्राम आणि सिम्बॉल आहे kg. तिसरी फंडामेंटल क्वांटिटी आहे टाइम, ज्याच्यासाठी युनिट आपण वापरतो सेकंद. बघा, टाइम साठी तुम्ही अवरही वापरू शकता, तुम्ही मिनिटही वापरू शकता. ओके, बट SI सिस्टीम मध्ये आपण टाइम साठी सेकंदाचं युनिट वापरत असतो. ठीक आहे, म्हणून आपल्याला सेकंदच घ्यायचे. त्यानंतर मग सिम्बॉल आहे त्याच्यासाठी S. चौथी फंडामेंटल क्वांटिटी आहे इलेक्ट्रिक करंट. इलेक्ट्रिक करंटचं युनिट आहे एम्पियर, सिम्बॉल आहे A, तुम्ही वापरू शकता I देखील. ठीक आहे, त्याच्यानंतर मग पाचवी फंडामेंटल क्वांटिटी आहे टेम्परेचर. टेम्परेचरचं युनिट आहे केल्विन, सिम्बॉल वापरतो आपण K. केल्विन सोडून डिग्री सेल्सिअस आणि फॅरेनहाइट हे देखील युनिट आहेत, बट SI सिस्टीम मध्ये केल्विन युनिट यूज केलेलं आहे. त्यानंतर मग लुमिनस इंटेन्सिटी आहे, त्याचं युनिट आहे कॅन्डेला आणि सिम्बॉल आहे CD. ओके, लुमिनस इंटेन्सिटी ही लाईटची इंटेन्सिटी असते. ओके, एखादा लाईट किती प्रखर आहे, एखाद्या लाईटची तीव्रता किती जास्त आहे, ओके, हे मोजण्यासाठी आपण कॅन्डेला ही युनिट वापरत असतो, ज्याचा सिम्बॉल आहे CD. आणि सगळ्यात शेवटची फंडामेंटल क्वांटिटी आहे अमाऊंट ऑफ सबस्टन्स, ज्याचा युनिट आहे मोल आणि सिम्बॉल वापरतो आपण MOL. ठीक आहे, तर या होत्या SI सिस्टीम मध्ये दिलेल्या टोटल 7 फंडामेंटल क्वांटिटीज ज्या आपण फळ्यावर लिहिलेल्या आहेत. या फंडामेंटल क्वांटिटीज तुमच्या लक्षात राहिल्याच पाहिजेत. ठीक आहे, कारण फक्त 7च फंडामेंटल क्वांटिटी आहे. या सगळ्या 7 फंडामेंटल क्वांटिटी पासून आपण वेगवेगळे फॉर्म्युले तयार करत असतो. म्हणजे 7 फंडामेंटल क्वांटिटीच्या वेगवेगळ्या कॉम्बिनेशन मधून डिराइव्ड क्वांटिटीज तयार होत असतात. जसं की समजा जर मी लेंथ आणि टाइम याला जर मी कंबाईन केलं, यांच्या युनिटला जर मी कंबाईन केलं मीटर आणि सेकंद, तर मी एक नवी क्वांटिटी तयार करू शकतो स्पीड, ज्याचं युनिट आहे मीटर अपॉन सेकंद किंवा मीटर पर सेकंद. ती डिराइव्ड क्वांटिटी झाली, कारण ती फंडामेंटल क्वांटिटीच्या कॉम्बिनेशन मधून तयार झालेली आहे. सो आय होप की फंडामेंटल क्वांटिटी मध्ये तुम्हाला काही डाऊट नसेलच. आजचं लेक्चर आपण या ठिकाणी थांबवतोय. उद्या आपण भेटूयात एका नवीन लेक्चर मध्ये, ज्या ठिकाणी आपण कव्हर करणार आहोत डिराइव्ड क्वांटिटीज काय असतात, सप्लिमेंटरी क्वांटिटीज काय असतात आणि सिस्टीम ऑफ युनिट. हे 3 टॉपिक आपण उद्याच्या लेक्चर मध्ये कव्हर करूयात. ओके, आय होप की आजच्या लेक्चर मध्ये तुम्हाला काही डाऊट नसेलच. जर एखादा डाऊट वगैरे आला असेलच तर खाली कमेंट सेक्शन मध्ये मेन्शन करत चला. ठीक आहे, म्हणजे जर कमेंट सेक्शन मध्ये तुम्ही डाऊट तुमचा मेन्शन केला तर तो नेक्स्ट व्हिडिओ लेक्चर मध्ये मी क्लिअर करू शकेल. ठीक आहे, चला तर तोपर्यंत गुड बाय. व्हिडिओ बघा, चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा. ठीक आहे, थँक्स.